तर आज आपल्याला बिलकुल पण लेट नाही झालं. आपण टाईम टू टाईम उठून निघालेलो आहोत आणि प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर ट्रेन टायमावर आली आणि त्याच्यासोबत मला सीट पण भेटलेली आहे बसायला. आणि जशी मी सीटवर बसते ना, बाहेर खूप थंडी असते म्हणून विंडो मी क्लोज करून घेते आणि तिथून मी उतरते CSMTला. आणि CSMTला उतरल्यानंतर ना मी सरळ जाते चहा प्यायला. पण त्याच्या आधी अंकलला झाड आणायला लावलेलं, आपण चेक करूया त्यांनी आणलं की नाही. तर त्यांनी नव्हतं आणलं, ते बोलले मी मंडे लाता हूँ. मग मी गेली, चहा पिला आणि चहा पिऊन झालं ऑफिसकडे जात होती तर मला दिसला राघवचं शूटिंग चालू होतं तिथे. तर मी शूट बघत होती आणि तो ॲक्च्युअलमध्ये रियालिटीमध्ये ना खूप छान दिसतो. म्हणजे ना TV स्क्रीनपेक्षा ना तो रियालिटीमध्ये खूप मस्त दिसतो. त्याचं शूट बघितलं आणि शूटिंगमध्ये ना त्याचे बाकीचे पण डान्सर्स आहेत ना, त्यांना पण चेक केलं कसे दिसतात, काय भारी डान्स करत होते सगळे. आणि मग शूट बघून झाल्यानंतर ना त्याचं शूट कंप्लीट झालं, तो आला त्याच्या सीटवर बसला आणि त्याने स्क्रीनमध्ये चेक केलं शूट कसं झालं आहे, काय झालं आहे. परत त्यांनी रिटेक केलं. तर मी रिटेकसाठी थांबली नव्हती, कारण की आपल्याला जायचं होतं ऑफिसला आणि ऑफिसला जाऊन लॉग इन पण करायचं होतं. पण त्याच्या आधी मला दिसतात हे डॉग, जे की थंडी असल्यामुळे ना उन्हात जाऊन बसतात. आणि हाच नाही तर मी जशी पुढे अजून चालत चालत जाते ना, तर मला दुसरे डॉग पण दिसतात जे की थंडीमुळे उन्हात बसतात. थंडी असल्यामुळे ना यार ह्यांना थंडी वाजते म्हणून हे ऊन शेकायला बसतात. आणि हा दुसरावाला तर मी एंडपर्यंत जात होती ना, तर मला हा एंडपर्यंत बघत होता. आणि मी जशी ऑफिसला पोचते ना, मला असं विचार येतो की परत आपण शूटिंग बघायला जाऊया. पण आपल्याला काम खूप आहे म्हणून मी ऑर्डर केला मेंदूवडा. आणि मेंदूवडा खाल्ल्यानंतर मी केलं काम. आणि मेंदूवडा खाताना ना माझ्या तोंडाला ना चटका लागला, कारण की खूप गरम होता. मग मी दुपारी घेतलं लॉगआउट. आणि लॉगआउट घेतल्यानंतर ना आज मी टॅक्सीने जाणार आहे, कारण की बाहेर इतकं ऊन आहे ना, म्हणजे सकाळी वाजते थंडी आणि दुपारी एकदम होतं गरम. मग टॅक्सी पकडून मी गेली सरळ स्टेशनला आणि टॅक्सीमध्ये सुद्धा ना खूप गरम वाफा येत होत्या. आणि बसल्यानंतर ना मला असं वाटत होतं की मी कधी घरी पोहोचेल, एवढं गरमी होती बाहेर. आणि CSMTला जशी मी पोचते तशी ट्रेन येते टायमावर. आणि ट्रेन आल्यानंतर मला नीट सीटसुद्धा भेटते बसायला, ती पण विंडो सीट. मग नंतरला मी आली ऑफिसवरून घरी. आणि मी जशी घरी जाते ना, मी फ्रेश वगैरे होऊन बसते तर माझं जॅकेट होतं ना बेडवर पडलेलं, तर एंजल ना त्या बेडवर जॅकेटवर माझ्या येऊन झोपली.